नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश आणि आज आपण आलो आहोत आपल्या गावातल्या कलमांच्या बागेमध्ये. तुम्ही बघू शकता खूप सारे कलमं लावलेले आहेत आपण. हे आहे आमच्या गावचं मंदिर, विठोबाचं मंदिर आहे आणि खूप सारे 15 कलमं लावले, त्यातले 11 कलमं जगलेले आहेत. आणि आता मी पाणी घालायला आलो आहे कलमांना. तर तुम्हाला काही मोठी झालेली 4 कलमं तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. थांबा जरा, हे पाणी आपण घालतो याला. हे झाल्याच्या नंतर मी मला दाखवतो कलमं लावले आहेत. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलो त्या मोठ्या कलमांमध्ये. असे आमचे 4 कलमं आहेत, तुम्ही बघू शकता. हा एक फर्स्ट आहे, ह्याची 2 वर्ष मी कलमं खाल्ली आहेत. आणि हा पण एक आहे, ह्याची पण मी 2 वर्ष कलमं खाल्ली आहेत. आणि तुम्हाला तिथे दिसतोय ते जे एक आहे, आणि त्या आतमधल्या साईडला आहे तिथे एक तुम्हाला घेऊन जातो, दाखवतो तुम्हाला. आम्ही ह्या 4ही कलमांचे 2-2 टायमाला आम्ही 2-2 वर्ष आम्ही तरी कलमं खाल्लेली आहेत. मित्रांनो, आपल्या कलमात आपल्याकडे पेरूचं पण झाड आहे, आपल्याकडे लागवड केलेली आहे. ही सगळी कलमं माझ्या भावाने लावलेली आहेत. आणि हे काजूचं झाड मी लावलं आहे, तोडा होता भाव, त्याला बोलले ठेव आठवण म्हणून, तरी पुढच्या पिढीसाठी. लावतील की नाही लावतील माहीत नाही, पण आपण लावलेलं आहे की ते झाड. घरातले पण म्हणतात तोडून टाकूया. शेती करतो आपण ह्या सोंड्यात खालच्या. घरातले म्हणतात तोडून टाकूया, पण मी म्हटलं नाही, एकतरी पाहिजे कलर आपल्याकडे काजूचं झाड. आणि भावाने कलमं लावले आहेत, हे सगळे भावाचे आहे. हे काजूचं झाड फक्त माझं आहे, पाणी फक्त मी घालतो आहे कलमांना. पण आपल्याला पण खायला भेटणार आहेत ते इन फ्युचर, पण खायला लागते पाणी घेऊन. तर मित्रांनो, ब्लॉग आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. असे तुम्हाला आपल्या कोकणातले असलेले ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील. तर लाईक आणि शेअर करा. बाय मित्रांनो.